हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो मी आहे तृप्ती आणि आज आहे खूप महत्त्वाचा दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना आमच्या परिवारातर्फे खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि आज सुरू होत असलेला गणेश उत्सव हा सर्वांना सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि चला तर मग आज आमच्या घरी 10 दिवसासाठी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. तर आम्ही गणपती आणण्यासाठी निघालो आहोत आता. तर चला अशीच कनेक्ट राहा माझ्यासोबत आणि बघूयात आमचा गणपती बाप्पा कसा दिसतोय आणि डेकोरेशन वगैरे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला आज गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आपण मिळून सर्व उत्साहाने साजरा करूया. परत एकदा सर्वांना तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सो फ्रेंड्स, हे बघा इथे आता गणपती बाप्पाच्या सर्व आगमनाची तयारी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला मी इथे दाखवते. बघा पूजा साहित्य सगळं ठेवून घेतलंय. तांदूळ, गहू म्हणजे आरास करण्यासाठी आणि आपलं धूप, दीप, अगरबत्ती आणि इथे बघा गणपती बाप्पासाठी हार पण आणलाय, आपला महत्वाचा कापूर आणि इथे बघा सर्व प्रकारची फळं पण आहेत. तेल आहे, हे बघा धूपदाणी ही जी मी नवीन मागवली आहे. बघा तुम्हाला मला दाखवायची होती की ही मी ऑनलाईन मागवली आहे ॲक्च्युली आणि खूप छान आहे, मस्त. हे बघा यामध्ये इथे धूप ठेवायची आणि म्हणजे त्याचा जो अंगारा आहे तो याच्यातच पडतो, म्हणजे टेबलवर पण खराब नाही होणार. आणि इथे असं लॉक करून इथून असा मस्त सुगंध येणार आहे. बाप्पासाठी मी स्पेशल हे मागवले. आणि इथे बघा बाकी डेकोरेशन पण पूर्ण रेडी आहे आणि आता आम्ही निघालो मला घेऊन येण्यासाठी. सो इथे सुद्धा पाट आणि हे सर्व रेडी आहे. तर असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा. मम्मी दीपू आता आवरत आहे आणि आता आम्ही लवकरच निघणार आहे गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी. मम्मीने औक्षणासाठी ताट सुद्धा तयार करून ठेवले आणि आता आम्ही 4 जण जाणार आहे गणपती बाप्पाला घ्यायला. सो ऑल सेट का गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी? चलो आता आम्ही पोहोचलोय गणपती बाप्पाला घ्यायला. चला माझ्यासोबत. गणपती बाप्पा मोरया. कोणी येते आपल्याला फक्त 2 गोष्टी आवडतात. गणपतीची गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती आज पहिल्यांदा असं झालं असेल. गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाला घेऊन. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, गणपती गणपती बाप्पा मोरया, मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. हे बघा आता घरी गेलो तुम्हाला गणपती बाप्पाचा चेहरा दिसणार आहे. सो असेच माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. हे बघा गणपती बाप्पा आले आता आमच्या घरी.
गणपती बाप्पाचं आता स्वागत होत आहे. हे बघा मम्मी आता मस्त बाप्पाचं औक्षण करते. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आला रे आला, गणपती आला. आगमन झालेलं आहे आपल्याकडे आता. वाव, मस्त वाटते ना. बाप्पा विराजमान. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हे बघा आता इथे गणपती बाप्पाचा अभिषेक होत आहे. मम्मी आणि पप्पा मस्त अभिषेक करताय. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे. तर बघा आता इथे गणपती बाप्पाचा जे सुपारीचा आहे तो अभिषेक पूर्ण झालाय आणि आता बाप्पा आपल्या मेन जागेवर विराजमान होणार आहे. ते बघा इथे बघा दीपू वाती बनवतीये. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती So, मोरया. इथे बघा आता गणपती बाप्पाचा जो अभिषेक आहे तो पूर्ण झालाय. पंचामृतने अभिषेक वगैरे सगळं झालंय आणि थोड्याच वेळात आमच्या गणपती बाप्पाची पहिली झलक म्हणजेच पहिलं मुखदर्शन तुम्हाला थोड्याच वेळात भेटणार आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आले रे आले, किती सुंदर मूर्ती दिसते. भैयाने मस्त हार आणलाय आणि इथे बाप्पाला आता मी औक्षण करते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता गणपती बाप्पाला इथे बाप्पा हार घालताय. हे फुलणार पहिलं गेलं तर नाही असंच घेऊ का असं घेऊ नाही नाही तसं नको असं घेतो ना करा टाईट छान आहे ना, एकदम मस्त परफेक्ट साईज आली. वाव काय सुंदर दिसतोय ना. तो इथे बघा आता गणपती बाप्पा फायनली विराजमान झालेत आणि सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आम्ही करणार आहोत आरती. मंदिर मामा की जय. तर फ्रेंड्स तुम्ही
बघितलं गणपती बाप्पाचं खूप असं जल्लोषात स्वागत आम्ही केलेलं आहे आणि खूप छान वाटते, प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये. आणि आता गणपती बाप्पाचे आपण 10 दिवस खूप सारे लाड पुरवणार आहे आणि काही चूक भूल झाली असेल प्रतिष्ठापनेमध्ये तर गणपती बाप्पा आम्हाला माफ कर. आणि सर्वांच्याच घरामध्ये खूप छान असं आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. तर चला मग असेच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. आता आम्ही जेवण करतो आणि संध्याकाळी आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे जसं की गणेश पुराणाचं पारायण करत असतो 10 दिवसाचं, म्हणजे रोज एक एक अध्याय वाचून ते 10 दिवसामध्ये संपवायचे असतात. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही ते आजपासून सुरू करणार आहे आणि संध्याकाळी गणेश पुराण कथेला भेटूयात आपण. फ्रेंड्स बघा, इथे आता मम्मी मस्त बाप्पाच्या आवडीचा प्रसाद बनवते, तळणीचे मोदक. हे बघा सुंदर असे मोदक बनवते. हे बघा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद. आणि इथे बनवतीये ही कोणती भाजी मम्मी? तांदूळचा. हा हे बघा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून कुठल्याही शुभ प्रसंगी सुरुवात गणेश पूजनाने करण्याचा आपल्या धर्मात प्रभाव आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर, एवढेच नव्हे तर 7 समुद्रापलीकडेही गणेश उपासकांची संख्या खूप आहे. अष्टविनायकांनी बरीचशी स्थाने तर पुण्याच्या जवळपास आहेत. म्हणून की काय, श्री गणेश हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. श्री गणेश उपासनेला सुमारे 2500 वर्षांची परंपरा लाभली आहे. गणपतीचे महात्म्य सांगणारे अनेक ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्यापैकीच एक असे श्री गणेश पुराण होय. आता आरती करू. 5 झाले. ठीक आहे, आज 10 वाजले. आज सुरुवात झाली 5. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आरती सुरू करू. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.